स्वतः देखील ऐकलं असेल, महिलांकडून तर पहिलंच आपण ऐकलं की 1500 मध्ये आज काय मिळणार, त्यापेक्षा त्यांना खताचे भाव वगैरे असतील तिथे कुठेतरी मदत झाली तर ते महत्त्वाचं राहतं। आज शेतमालाला भाव नाही, आपण पाहतोय की शेतकरी त्रस्त आहेत, पण सरकार फसव्या योजना काढून काहीतरी भलतीकडेच आपल्याला नेण्याचा प्रयत्न करत आहे। तिथे सगळे ओळखूनच सरकारला, आणि हे जे मिंदे सरकार आहे प्रत्येकाला बरोबर ओळखतात, म्हणून आता काही फसणार नाही। मोदींनी जो 2 वर्षापूर्वी पुतळ्याचं अनावरण केलं होतं तो पुतळा पडलाय 6 महिन्यापूर्वी मला वाटतं पुतळा पडला, तो आत्ताच डिसेंबर मधला आहे। म्हणजे त्यावेळी पण आपण पाहिलं असेल, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत काहीतरी करायचं म्हणून केलं होतं। हे कुठच्या खात्याने हा पुतळा बनवला होता, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, एवढ्या घाईघाईत काही निवडणुकीच्या आधी काम करणं गरजेचं होतं का, कसं केलं ते काम, खर्च कोणी केला, ह्याच्यावर सगळ्याची आता चौकशी व्हायला पाहिजे। एक धक्कादायक वक्तव्य करण्यात आलं बुलढाण्याचे जे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांनी असं केलं की आता मुख्यमंत्री काय शाळेत पारा देत बसणार की एसपी आरोपीच्या घरी जाऊन बसणार असं वक्तव्य केलं। मला वाटतं त्यांनी अनेक अशी वक्तव्य केलेली आहेत। निर्लज्जपणाचा आता कळस गाठलेला आपण पाहिलं असेल, हे एक वक्तव्य आहे। त्याच्या आधी वामन मात्रेंनी जे वक्तव्य केलंय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय की हे सगळं राजकीय आहे, हे दुर्दैवी, आणि हे महाराष्ट्रात असं चाललेलं आहे। आता काल दुसरे एक गद्दार मंत्री बोललेले आहेत की अशा घटना तर होतच असतात, स्वतःवर आरोप असताना। म्हणजे आता काय नक्की, म्हणजे ह्यानंच दोषी ठरवणं बाकी राहिलेलं आहे असं ते सगळं चित्र आहे। परत एक मी तुम्हाला सांगतो की हे सरकार जेवढं निर्लज्ज होत चाललं, ही राजवट जेवढी निर्लज्ज होत चाललेली आहे, तेवढीच लोक निवडणुकीची अपेक्षित आहेत, कारण ह्यांना आता पळवायची पूर्ण तयारी झालेली आहे। रत्नागिरीत नर्सिंगच्या मुलीवर पुन्हा एकदा अत्याचार झाला, बलात्काराची घटना आहे। एक दुर्दैवी आहे की हे सगळं होत असताना सरकारकडून कुठूनही गृहमंत्री काही बोलतच नाही आहेत। म्हणजे स्थानिक पातळीवर कोणीतरी जाऊन काहीतरी विचारपूस करणं, किंवा बदलापूरला जाणं असेल, कल्याणमध्ये असेल, त्या दिवशी नाशिकमध्ये झालं, आज रत्नागिरीची बातमी येते। गृहमंत्र्यांना कुठे पाहिलं आपण? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बदलापूरला होते आंदोलन होत असताना। तुम्ही शेतीच्या बांधावर आलात, सगळीकडे हिरवळ दिसते, ही हिरवळ जवळपास फसली आहे। हो, सरकारसारखीच, सरकारच्या योजनेसाठी विम्याचे पैसे नाही, सोयाबीन कापूसला पैसा नाही, आता जे कापसाचं पीक बघितलं त्याला बोंड लागतील की नाही ती शाश्वती नाही। नक्कीच काय सरकारने करायला नाही, सरकार कमीत कमी इथे येऊन आधार तरी दिला पाहिजे, धीर तरी दिला पाहिजे। कृषी मंत्री गेल्या 2 वर्षात फिरकलेच नाहीत कुठे। आधीचे कृषी मंत्री असतील किंवा आता जे नवीन मागच्या वर्षी झालेत, सगळे म्हणजे अधिकारी बदलण्यात लागलेले आहेत, त्या बदल्यांमध्ये जास्ती व्यस्त आहेत, पण शेतावर कोणीतरी बांधावर येऊन धीर देणं, ह्या सगळ्या गोष्टी काहीच नाही। आणि मग पंचनामे केले जाते, कुठच्या तरी काही घटना घडली की मदत येते का? आणि हेच आम्ही 2 वर्ष बोलतोय। आता मी आणि दानवे साहेब तर आम्ही गेले 2 वर्ष तर सगळीकडेच जातोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातोय, बांधावर जात आहोत। जे काही नुकसान झाले ते आम्ही डोळे देखत पाहिलेलं आहे, पण हे सगळं होत असताना कुठेही सरकारकडून काही पाऊल उचललंय? थँक्यू।